ॲसिडिटी होते का? मग लाईफस्टाईलमधले हे काही बदल ट्राय करून बघा. गेल्या अनेक वर्षामध्ये डायबिटीज किंवा लाईफस्टाईल रिलेटेड आजार ट्रीट करत असताना अनेक जणांच्या ॲसिडिटीमध्ये सुद्धा लाईफस्टाईल चेंजेसने फरक पडला आहे. सो ह्या काही छोट्या छोट्या टिप्स ट्राय करून बघा. नंबर 1, जेवणानंतर लगेच बसणं किंवा झोपणं किंवा लोळणं हे टाळा. जेवणानंतर साधारण 1.5 ते 2 तास जोपर्यंत अन्न पुढे निघून जात नाही तोपर्यंत आपण एका ठिकाणी बसणं, झोपणं, लोळणं जर अवॉइड केलं तर तुम्हाला ॲसिडिटीमध्ये फरक जाणवू शकतो. त्यामुळे रात्रीचं जेवणसुद्धा झोपायच्या साधारण 2 ते 3 तास आधी होणं आवश्यक आहे. तर जेवणानंतर आराम अवॉइड करायला पाहिजे. तसं जेवणानंतर खूप जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा अवॉइड करायला हवी. सो छोटे मोठे कामं आपण करू शकतो, पण फिजिकली एक्झर्टिंग एक्सरसाइज जर आपण अवॉइड केलं तर ॲसिडिटीमध्ये फरक पडू शकतो. दुसरं म्हणजे खूप पोट भरेपर्यंत जेवण करू नका, कारण ज्यावेळेला पोट खूप भरलेलं असतं त्यावेळेला अन्नाच्या प्रेशरने अन्न पुन्हा परत यायला लागतं. सो 80% पोट भरेपर्यंत जेवायचं आहे. काही पदार्थ स्ट्रिक्टली टाळण्याचा प्रयत्न करा. उपाशीपोटी चहा, उपाशीपोटी कॉफी, तंबाखू, अल्कोहोल, स्पायसी पदार्थ, मसालेदार, तिखट पदार्थ, खूप सारे प्रिझर्वेटिव्हज ॲड केलेले पदार्थ, घरची लोणचं, पापड, साठवलेले पदार्थ, प्रिझर्वेटिव्हज घातलेले पदार्थ हे सुद्धा अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. जेवणामध्ये फायबरयुक्त पदार्थ वाढवा. जसं कडधान्य आहे, भाजीपाला आहे, ज्याही पदार्थांमध्ये फायबर जास्त असतं हे पदार्थ पोटाची हालचाली वाढवून आपल्याला ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन दोन्हीला मदत करतात. आणखी एक छोटा बदल जो आहे, जो खूप जास्त ॲसिडिटीमध्ये मदत करू शकतो, तो म्हणजे जेवण अगदी घाईघाईत न करणे. आपण जेवायला बसलो की 5 मिनिटात आपण जेवण घेऊन घेतो, ते नीट चावतही नाही आणि जेवणाला आपण विशिष्ट वेळही देत नाही. त्यामुळे जेवण हळूहळू चावून करा. साधारण 15 ते 20 मिनिटं जेवणाला लागतील अशा हिशोबाने आपल्याला जेवण घ्यायचं आहे. रात्री उशिरा झोपणं टाळा, त्याने आपले ॲसिडिटी वाढते आणि स्ट्रेस तुम्हाला जर वाटत असेल तर तो सुद्धा मॅनेज करायला हवा. म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम, ज्याने आपला स्ट्रेस लेवलही कमी होतात आणि आपल्या पोटाच्या आणि छातीच्या मध्ये एक मोठा पडदा असतो ज्याला डायफ्राम म्हटलं जातं, तो जर स्ट्रॉंग झाला तरीही रिफ्लक्स म्हणजे परत येण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. सगळे लाईफस्टाईल बदल हे अनेक आजारांमध्ये हेल्प करतात. ॲसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन किंवा पोटाचे प्रॉब्लेमसुद्धा बऱ्यापैकी आपल्या लाईफस्टाईलचे रिलेटेड आहेत. त्यामुळे हे बदल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पण सगळे ॲसिडिटी ही या कारणांमुळेच असेल असंही नाही. त्यामुळे हे सगळे बदल करूनही जर आपल्याला फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पुढे मागे बघू नका. ॲसिडिटी होत्या म्हणून लाईफस्टाईल चेंज करायचं नाही, इव्हॅल्युएशन त्याचं करायचं नाही आणि लाईफलाँग गोळ्या घेत राहणं हे कदाचित फायद्यापेक्षा नुकसान जास्त करू शकतं. सो ज्यांनाही कोणाला ॲसिडिटी असेल त्यांना ही रील फॉरवर्ड करा. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.